मुंबई गोवा महामार्गावर सावर्डा येथे भोडवाडी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले एका डोळ्याने अपंग शिक्षक शंकर पाटील यांना दुचाकीवरून ट्रकने फरफटत नेले। त्यांची प्रकृती चिंताजनक असून मालावरकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर प्रशासन जागे झाले आहे। सावर्डे येथे वारंवार होणारे अपघात व महामार्गावरील सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करीत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार आणि ग्रामस्थ यांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला। डेरवण फाट्यावर वारंवार होणारे अपघात तसेच रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे नागरिक, रुग्ण, कर्मचारी, विद्यार्थी, पालक त्रस्त आहेत। सदर महामार्गावर पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे। महामार्गावर वाहतूक धोकादायक ठरत आहे। विद्यार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। याबाबत त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचेसह सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, महामार्ग अधिकारी यांच्यासह संवाद होऊन हायवेवर रबलर आणि टेरवण मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची सूचना आमदार शेखर निकम यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। त्याप्रसंगी प्रत्यक्ष साईटवर जाऊन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य शौकत मागजनकर, शरद शिगवण, उद्योजक केतन पवार, देवराज गरगटे, सतीश जाधव, संतोष कदम यांनी पाहणी केली। फाटा म्हणजे जिकडे देवणला जातो तिथं कालचा पण एक व्हिडिओ पाठवला, म्हणजे जवळजवळ रोज 2-3 व्हिडिओ होतात। कालचा सिरियस झाला, ते शिक्षकच जागेवरच गेले तिथे। तर आपल्याला मी आता हायवेवाल्यांना पण बोलवलं आहे, ते जिल्हा सुरक्षा समितीकडे प्रस्ताव पण जाऊन गेलेले आहेत। 2 रमलर टाईप आहे, स्पीड ब्रेकर बसवायचे। त्यांनी ते म्हणतात की आपली परवानगी असल्याचे आम्हाला करता येत नाही सुरक्षा याची। हायवा आपला ह्याचा आहे, म्हणजे मुंबई गोवा हायवे, पनवेल माळ पणजी रस्ता, हे दैवली फाटा व डेरवण फाटा राष्ट्रीय महामार्ग कॉन्क्रीट रस्ता आहे। तिथे ते गरजेचं म्हणजे प्रचंड गरजेचं आहे। आता मी काय करतो, तुमच्या प्रायमरी अप्रुव्हल आहे समजून त्यांना पहिलं टेम्पररी उपाययोजना करायला लावतो, नाही तर इथं कसं झालं, लोक सगळी रस्त्यावर आले। हां, आणि तेवढं परमनंटचं तेवढं करून द्या, म्हणजे मग त्यांना करता येईल। मी जरा व्हॉट्सअप पाठवलं व्हिडिओ। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।